हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य. तर आत्ता वाजले तर 7:30 आणि पिहूचा लंच वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किचनमध्ये लावलेलं मनी प्लांट इतकं सुंदर दिसत आहे आणि ह्याला असं ऊन लागतं. ते तर बघून खूपच भारी वाटलं की बाबा किचनमध्ये आणल्यानंतर त्याला ऊन पण भेटलेलं आहे. तर आता तिच्या डब्यामध्ये मी आज काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते. चला तर मग. तर इथं भाजी जी आहे ती सोयाबीनची सांडगी असतात त्याची भाजी आहे, चपाती आहे आणि इथं छोटीवाली ती मोराशेव असते ती आहे. तर हिला ही भाजी जी आहे ती खूप जास्त आवडते, त्याच्यामुळे मग मला आपण तिचीच आवडीच आज बनवावं. तर पिहू मॅडम झालेले आहेत तयार स्कूलला जाण्यासाठी. डाळ भात लावलेली फायनली चपाती मस्त अशी भाजून झालेली आहे. ही आली आमची चिंकू मुंगू. आय 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 आ तर इथं श्रीचं मेकअप करायचं काम चालू होतं, कारण की त्याची आंघोळ जी आहे ती झाली होती, फक्त मेकअप करायचं बाकी होतं. आणि त्याचं असं होतं की मला गंध लावू नकोस, मला नको, नाही लावायचा, नाही लावायचा. आणि मग त्याला असं घट्ट पकडायचं आणि त्याला मेकअप करायचा. हे मी तो 6 महिन्याचा असल्यापासून करते, कारण की त्याच्या म्हणजे जास्त त्याला टिका लावायला आवडत नाही, असं असतं त्याचा. नाहीतर मग कपडे घालताना तो इकडं पळ तिकडं पळ त्याचं चालू असतं. नंतर मग मी देवपूजा करायला गेलेली आहे आणि आजची देवपूजा जी आहे ती साहेबांनी केली होती. फक्त स्वामी समर्थाच्या पारायणाचं पठण करायचं तेवढं राहिलेलं होतं आणि तेच मी पठण करायला घेतलेलं आहे. सगळ्यात पहिलं स्वामी महाराजांना नमस्कार वगैरे केला आणि नंतर मग पोथीचा जो अध्याय आहे, अध्याय 16वा होता आणि मग त्याचं पठण करणं चालू होतं. सगळ्यात मोठा अध्याय म्हटलं तर 17वा आहे. आणि पूजा वगैरे झाली. नंतर ए नाश्ता करतो चालू का नाश्ता. आत्ता मी निघालो आहोत मार्केटला. चलो. बस एवढंच. तर भांडे वगैरे आवरून झालेलं आहे आणि इथं बघू शकता किचन जे आहे ते एकदम व्यवस्थित नीटकं झालेलं आहे. हे बघूनच भारी वाटतं बरं का. म्हणजे सगळ्यात मोठं काम म्हणलं तर किचनचं वाटतं. आणि नंतर मग झाडाला म्हणजे एक कुंडीमध्ये लावलेलं झाडाला थोडेसे फुलं आलेले तर इतके मस्त दिसत होते. आपण म्हणलं ह्याला म्हणजे फोटोमध्ये कॅप्चर करून घ्यावं, तर घेतलेले आहेत. आणि इथं मी झाडं जे आहेत ते लावलेले आहेत आणि झाडं लावल्यावर खरंच खूप भारी वाटतं बरं का.
मला तर असं आणि जेवण वगैरे झालं, थोड्या वेळ आराम केलेलं. जेवण करतानाचा व्हिडिओ करायचा मी विसरूनच गेलेली. आणि इथं आज बेडशीट जे आहे ते चेंज करायचं होतं. 2-3 दिवस झालं बेडशीट चेंज केलं नव्हतं, त्याच्यामुळे मग म्हटलं आपण आज चेंज करून घेऊया. आणि श्रीजा आहे त्याची लुडबुड मध्ये चालूच असते, मम्मी असं मम्मी तसं. आणि इथं तो झोपेतून उठलेला, त्याच्यामुळे मग त्याचं एकतर तो बेडवर चढत होता, पण कसं तरी करून त्याला खाली उतरवलं आणि तो शांत बसला होता. थोड्या वेळच बसला, 1-5 मिनटं. मग तोपर्यंत हे बेडशीट जे आहे ते आतरून गेलेलं आहे. तरी पण त्याचा आवाज द्यायचा चालू होतं, मम्मी मला घे. पण मी इथं म्हणजे ते साऊंड राहू दिला नाही, कारण की टी व्ही पण चालू होती. मग टी व्हीचा आवाज आल्यानंतर इथं कॉपीराईट येतं, त्याच्यामुळे मग म्हणलं आपण ते कटच केलेलं बरं. आणि नंतर मग जो बेड असतो तो पण मी पुसून घेतलेला आहे. प्रत्येक 2 दिवसाला 3 दिवसाला हे सगळे कामं घरातले आलेच. कितीही जरी म्हणजे काय म्हणतात ते, बाई काही बसत नाही आणि तिच्या काय नाही, असं काहीतरी ती म्हण आहे, आता सध्या मला येत नाही, हात काय बसत नाही असं काहीतरी आहे. पण ते आता काही मला आठवत नाही ती म्हण. आठवली त्या दिवशी मी नक्की तुम्हाला सांगते. असं असतं बरं का, म्हणजे काम काय दिसत नाही आणि बाई काय बसत नाही असं असतं बहुतेक वाटतं. तसंच असतं प्रत्येक घरातल्या महिलेचं. तिला भरपूर सारी कामं असतात, छोटी मोठी. घरातलं क्लिनिंग म्हणा किंवा मुलांच्या डब्याचं काम असतं. आजकालच्या बायकांना तर सगळ्यात जास्त कामं आहेत. कोणी म्हणतं पहिल्याच्या बायकांना असतं, पण पहिल्याच्या बायकापेक्षा आजकालच्या बायकाला आहेत. कारण की आजकालच्या लेडीजला मुलांचा अभ्यास पण घ्यावा लागतो, घरातली सगळी कामं करावी लागतात. आणि प्लस म्हणजे स्कूलमध्ये एक चार्ट बनवून देतात की ह्या दिवशी हा लंच द्यायचा, हा ब्रेकफास्ट द्यायचा, असं तसं असतं बाबा काही. कारण की माझ्या मैत्रिणीच्या मुलीचंच आहे तसं. माझ्या पिहूला काय तेवढं नाही, म्हणजे हाच टिफिन द्या, हाच. फर्निचर सगळं पुसून झाल्यानंतर मग मेन गोष्ट म्हणजे झाडू मारायचं. इथं सगळीकडलं व्यवस्थित असं झाडून घेतलेलं आहे, म्हणजे आपलं बेडच्या साईडचं, त्याच्या खालचं वगैरे. आणि हे सगळं केल्यावरच बरं वाटतं बरं का. म्हणजे घर जर स्वच्छ टाप असेल तरच छान वाटतं. नंतर मग 5 वाजता मी मुलांना बाहेर घेऊन बसलेली खेळायला, आणि त्यांना बरं पडतं. म्हणजे दिवसभर ते घरात असतात. श्री स्पेशली, पिहूचं काय ते स्कूलला जाते, पण श्री घरी असतो. मग त्याला थोड्या वेळ बाहेर बसवलं, मग तो खेळतो पण आणि त्याला भारी पण वाटतं. असं एकदा बाहेर गेल्यानंतरचं असं असतं की मी घरामध्ये नको, मला बाहेरच खेळू दे. आणि वातावरण पण छान होतं, म्हणजे पाऊस पण येत नव्हता आणि ऊन पण पडत नव्हतं, असं होतं. आभाळ आल्यासारखं वातावरण होतं. तर त्याने मस्त असं एन्जॉय केलेलं बाहेर बसलेलं. आणि चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.